आंदोलनाचं समाजशास्त्र. आंदोलन अचानक होतं का? कालपर्यंत सगळं ठीक होतं आणि अचानक 2-4 दिवसामध्ये लाखो लोक, विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत. नक्की कशामुळे? बघा ना, एक छोटीशी गोष्ट आपण घेऊया. घरामध्ये आपण भात बनवण्यासाठी प्रेशर कुकर वापरतो. मग हा प्रेशर कुकर जेव्हा आपण गॅसवर ठेवलेला असतो, सुरुवातीला तो अगदी आपल्याला नॉर्मल दिसतो, काही घडत नसतं तिथं. मग हळूहळू त्याच्यामध्ये प्रेशर बिल्टअप व्हायला सुरुवात होतं. ते आतून होत असतं, बाहेरून मात्र सगळी शांतता असते. हळूहळू प्रेशर वाढतं आणि मग अचानक आपल्याला तो शिट्टी देताना दिसतो. म्हणजेच आपण हे समजूया, जेव्हा शिट्टी सगळ्यांना ऐकू येते तेव्हा ते आंदोलनाचं स्वरूप घेत आहे. आणि त्यामुळेच याच्या संदर्भात अभ्यास करत असताना समाजशास्त्रज्ञ नेल स्मेल्सर म्हणतात, आंदोलन हे समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रेशर्स मधून तयार होतं. जसं की बेरोजगारी आहे, अन्याय आहे, भ्रष्टाचार आहे, अविश्वास आहे. अशा अनेक समस्या हळूहळू साचत जातात. लोक सहन करत राहतात, पण जेव्हा एखादी घटना घडते त्या घटनेने अशा साचलेल्या असंतोषाला ठिणगीचं स्वरूप प्राप्त होतं. तेव्हा आंदोलन अचानक दिसतं. आता तुम्ही बघा ना, 2011 साली इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन जोर धरलं. एका दिवसात उभं राहिलं होतं का? नाही. वर्षानुवर्ष सिस्टीम मध्ये असणारा जो भ्रष्टाचार आहे, करप्शन आहे, त्याच्या विरुद्ध हे आंदोलन उभं राहिलं होतं. अण्णा हजारे यांनी त्या आंदोलनाला एक दिशा दिली होती. मग आज देशभर आपल्याला सुरू असलेलं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, त्याही घटनेकडे आपण फक्त एक विशिष्ट घटना म्हणून पाहिलं तर चालणार नाही. समाजशास्त्रज्ञ त्याबद्दल सांगतील की अनेक प्रॉब्लेम्सच्या सनावातून साचलेली ही बाब आहे. त्यामुळे त्याला लागलेली ठिणगी ही दोन्ही बाजूनी समजून घ्यावी लागेल. आणि म्हणूनच आपल्याला आंदोलनाची सुरुवात एका ठिणगीने होत असते, परंतु ठिणगीच्या आधी समाजामधलेला असलेला तणाव ही त्याची पूरक बाजू असते. म्हणूनच म्हणतोय, आंदोलन समजलं तर समाज समजेल, समाजशास्त्र समजेल.